बहुतेक लोकांकडे चारचाकी गाडी आलेल्या आहेत. फक्त गाडी घेतली याचा अर्थ सगळं काय घेतलं असं होत नाही. मुळात गाडी घेतली तर थोडीफार बुद्धी सुद्धा घेणं खूप गरजेचं आहे. नमस्कार, ड्रायव्हित भाव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अख्खा परिवार ना त्या सनरूफच्या बाहेर आल्यासारखं आहे. देखा, लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? विचार करा, पर्यटक असतील, बहुतेक स्थानिक असू शकतात. मुळात सनरूफ हा दिलेला आहे हा तुम्हाला बाहेर येण्यासाठी नाही, पण याचं एक कारण सुद्धा आहे. का माहित आहे का? आपण अनुकरण करण्यामध्ये खूप पुढे आहे. का तर राजकीय नेते, बॉलिवूड मंडळी ज्या वेळेला कुठे कुठे कार्यक्रमात जातात ना, बहुतेक ती लोक या सनरूफ मधूनच बाहेर येतात. त्यामुळे काय होतं, सामान्याने केलं तर कुठे काय गेलं हा असा प्रत्येकाचा एक समज असतो. तेच इथं झालंय. मुळात ते एक लहान बाळ सुद्धा आहे समोर. ज्या वेळेला गाडी चालवताना वाहन चालकानं जरा जरी ब्रेक मारला, अक्षरशः त्याच्या गळ्याच्या इथे येईल. ते आपत्कालीन स्थितीमध्ये अशा वेळेला जर ब्रेक घेतला तर जेवढे सनरूफ मध्ये उभे आहेत ना ते सगळे रोडवर येते. अपघाताची कुठली सीमा नसते. कधीही, कुठेही, केव्हाही, कसाही होतो. बात तो सही है. मुळात आपली सुरक्षा ही आपण जोपासली पाहिजे. त्यामुळेच रस्ते अपघात कुठेतरी कमी होतील. तुम्हाला काय वाटतं ह्या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा. वाहतुकीच्या नियमामध्येच आपली गाडी चालवा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओला.